9 महिन्याची गरोदर स्त्री 4 पावले चालतानाही आधार घेते. पण महाराष्ट्रात एक अशी स्त्री होऊन गेली जी 9 महिन्याची गरोदर असतानाही रंगमंचावर उभी राहून पायात 2-2, 3-3 किलोचे घुंगरे बांधून ढोलकीच्या तालावर बेधाम होऊन नाचत होती. तेव्हाच प्रसूती कळा सुरू झाल्या. ती स्त्री लगेच स्टेज मागच्या अंधाऱ्या तंबूत गेली. एका मुलीचा जन्म झाला. समोर प्रेक्षक त्या स्त्रीच्या नावाने गोंगाट करू लागले. तेव्हा त्या स्त्रीनं दगडाने नाल तोडली आणि काही मिनिटातच ती आई पुन्हा रंगमंचावर नाचण्यासाठी उभा राहिली. हे करणारी स्त्री म्हणजे विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर, ज्यांना महाराष्ट्र तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखतो. आणि आज त्यांच्या जीवनावर श्रद्धा कपूरचा इठा चित्रपट येतोय. तेव्हा एक प्रश्न मनात येतो की या बाईचं आयुष्य खरंच इतकं वादळीचं होतं का? कोण होती विठा? काय आहे तिची संपूर्ण कहाणी? सविस्तर भाऊ व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज. तुम्ही पाहताय कसं काय. साल होतं 1935. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये एक कलाकार कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. वडील भाऊ मांग नारायण गावकर, आजोबा नारायण खुडे यांनी उभारलेली तमाशाची परंपरा खरातच होती. लावणी, गवळण, भेदिक हे शब्द तिला बाळपणापासूनच माहिती होते. अक्षर ओळखणीपेक्षा आधी तिने ढोलकीचे लय ओळखली होती. 4 वर्षांची असता शाळा सुटली. वडिलांचा फडासोबत गावोगाव फिरणं सुरू झालं. त्या काळात तमाशात काम करणाऱ्या स्त्रियांकडे समाज तिरस्काराने पाहायचा. प्रतिष्ठा नाही, सुरक्षितता नाही, सन्मान नाही, आर्थिक स्थैर्याची कसलीच हमी नाही. पण या घरात कला हीच श्रद्धा होती आणि विठाबाईनं लहानपणापासूनच ही श्रद्धा उराशी कवटाळली. वयाच्या 10व्या वर्षी पायात 5 किलोचे घुंगरू बांधले गेले आणि तिथून सुरू झाला एक प्रवास जो पुढे 5 दशक अखंड चालू राहिला. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1948 साली विठाबाईंनी स्वतःचं तमाशाचा फड उभारला. बहीण रमाबाई आणि केसरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली लावणीची बारकावे आत्मसात केले होते. सावळा पण देखणा चेहरा, गोड आवाज आणि त्यापेक्षा ताकदीचा अभिनय. विठाबाई स्टेजवर आल्या की वातावरण बदलत असत. 50 आणि 60च्या दशकात त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. लावणी हे फक्त नृत्य प्रकार नाही, तर ती एक भावावस्था आहे जी विठाबाईनं सिद्ध केली. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हे गाणं त्यांनी असं जगलं की त्यातला प्रत्येक शब्द त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चिकटून राहिला. 1957 मध्ये वडिलांचं निधन झालं. मृत्यूपूर्वी त्यांनी विठाबाईकडून वचन घेतलं होतं की तमाशाची ज्योत विझू द्यायची नाही. विठाबाईंनी ते वचन शेवटपर्यंत पाळलं. याच काळात त्यांनी मारुती सावंत यांच्याशी विवाह केला. मारुती फडाच्या बुकिंगचं काम सांभाळायचे. पण संसाराच्या आतला अंधार वेगळाच होता. मारुतीचं दारू पिणं आणि घरगुती हिंसाचार हे विठाबाईच्या आयुष्याचा एक वेदनादायक भाग होता. पण त्या तुटल्या नाहीत. स्टेजवर आल्या की त्या फक्त विठाबाई होत्या, लोककलेची सम्राज्ञी होत्या. 1962चं वर्ष आलं. भारत चीन युद्धाच्या काळात नेफा सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी विठाबाईंनी तमाशाचा कार्यक्रम सादर केला. घरातून शेकडो मैल दूर थंडीत अनिश्चिततेत राहणाऱ्या सैनिकांसमोर त्यांनी लावणीची जादू पेरली. त्या काळी हे धाडस अभूतपूर्व मानलं गेलं. नंतर पुन्हा महाराष्ट्रात आल्या. गावोगावी जाऊन तमाशा करू लागल्या. त्यातच 9 महिन्याच्या गरोदर असलेल्या विठाबाई त्या रक्तात न्याहाळी कुऱ्हाड हे नाटक सादर करत होत्या. घुंगरू वाजत होते, ढोलकी धडधडत होती, प्रेक्षक डोलत होते आणि मग कळा सुरू झाल्या. असाही होऊ लागल्या. त्यांनी प्रेक्षकांना थांबवलं नाही, कुणाला सांगितलंही नाही. शांत स्टेज मागच्या तंबूत आल्या. तिथे कोणती वैद्यकीय मदत नव्हती. त्यांनी स्वतः एका दगडाने बाळाची नाळ ठेचून तोडली आणि त्या मुलीला जगात आणलं. काही मिनिटातच त्या पुन्हा स्टेजवर परत आल्या, नाचत राहिल्या. प्रेक्षकांना जेव्हा हे कळालं तेव्हा सगळे स्तब्ध झाले. लोकांनी त्याला थांबण्याची विनंती केली, पण विठाबाई थांबल्या नाही. कारण त्यांच्यासाठी कला आणि श्वास एकच होता. इठा चित्रपटात या क्षणावर बेतलेला एक संवाद आहे जो आता सगळ्यांना ओठावर आहे. त्यात विठाबाई म्हणतात, पडे पडे मरी तो बेचारी कहलाऊंगी, नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी. हे वाक्य त्यांच्या संपूर्ण जगण्याचं सार आहे. याच काळात एक आणखीन प्रसंग घडला. बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर विठाबाईचा अभिनय पाहून थक्क झाले. त्यांनी विठाबाईंना हिंदी चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली. मुंबईचा मोठा पडदा, मोठी कमाई, मोठी प्रसिद्धी. विठाबाईंना नम्रपणे नकार दिला. कारण त्यांनी वडिलांना दिलेलं वचन होतं, तमाशाची माती सोडायची नाही. विठाबाईच्या योगदानाची दखल हळूहळू सरकारने घ्यायला सुरुवात केली. त्यांना 1957 साली राष्ट्रपतीच्या हस्ते सुवर्ण पदक मिळालं. 1968 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने त्यांना पुरस्कार दिला आणि 1990 मध्ये पुन्हा राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
तमाशा क्षेत्रात हा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला कलावंत ठरल्या. पण ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्याच समाजाने आयुष्याच्या उतारार्धात त्यांच्याकडे पाठ फिरवली. उतारवयात सरकारी मानधनावर जगण्याची वेळ आली. आजारपण वाढलं, आर्थिक हालपेष्टे आल्या. 15 जानेवारी 2002 रोजी विठाबाई नारायणगावकर यांचं निधन झालं आणि तेव्हा समोर आलेलं वास्तव्य हृदय पेटवून टाकणारं होतं. रुग्णालयातून घरी नेण्या इतकेही पैसे कुटुंबाकडे नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या कलाकाराने लाखो रसिकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणले, तिच्या डोळ्यातले शेवटचे अश्रू कुणीच पुसले नाही. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने नारायण गावात वार्षिक तमाशा महोत्सव सुरू केला. 2006 पासून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा हा पुरस्कार आजही लोककला क्षेत्रातल्या कलावंतांना दिला जातो. आणि आता लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित इठा हा चित्रपट येतोय. श्रद्धा कपूर इठाबाईची भूमिका करतीये. रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जिशान याकूब. 1940 ते 1990चा हा 5 दशकांचा प्रवास मड आयलंड, सोलापूर, सातारा, नाशिक, ओंडेवाडी आणि भोर इथल्या खऱ्या लोकेशनवर चित्रित झालाय. 28 ऑगस्ट 2026 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विठाबाई नारायणगावकर यांचं आयुष्य फक्त एका कलाकाराची गोष्ट नाही, ती महाराष्ट्राच्या लोककलेच्या अस्मितेची गोष्ट आहे. समाजाने ज्या स्त्रीला तिरस्काराने पाहिलं त्याच स्त्रीने त्या कलेला राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. ज्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही त्यांनी लाखो मनावर राज्य केलं. 9 महिन्याच्या गरोदरपणा स्टेजवर नाचणं, राज कपूरची ऑफर धुडकावणं, सीमेवरच्या जवानांसाठी खड्यावर कार्यक्रम करणं, यातल्या प्रत्येक क्षण सांगतो की विठाबाईसाठी कला हे फक्त उपजीविकेचं साधन नव्हतं, ती त्यांची ओळख होती, त्यांचा अभिमान होता, त्यांचा धर्म होता. पण एक प्रश्न मनात घर करतो, ज्या समाजासाठी त्यांना इतकं दिलं त्या समाजाने त्यांना आयुष्याच्या शेवटी काय दिलं? रिकामे हात आणि रुग्णालयाचे न भरलेले बिल. हे आपण ठरवायचं आहे की आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार कोण? ज्यांनी पुस्तक लिहिलं ते, की ज्यांनी या मातीच्या रंगमंचावर आयुष्यभर नाचत लोककला जिवंत ठेवली. विठाबाईंना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांची गोष्ट फक्त पडद्यावर नाही तर मनात जपणं आहे. कसं काय टीम कडून तमाशा सम्राज्ञी विठाबाई यांना सलाम. या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.